आज मला पहिल्यांदाच बनवायची होती व्हेज मराठ्याची रेसिपी। कोबीचा गड्डा खूपच मोठा होता घरामध्ये आणि आम्हाला काही जास्त भाजी आवडत नाही, तर यांना बोलली की ट्राय करूया आपण। यांनी मला कोबी किसून दिला, मी बटाटे उकडले आणि हे थोडंसं त्यातलं पीठ राहिलं होतं, तर सकाळी सकाळी मी छानपैकी त्याचे थालीपीठ बनवून घेतले। खूपच जास्त झालं होतं, कोबी मोठा होता तुम्हाला म्हटलं तसं, त्याच्यामुळे एवढे काही वडे पॉसिबल नव्हते करायला। तेलामध्ये फ्राय केलेलं आम्हाला जास्त काही आवडत नाही, भाजीपुरते मी छानपैकी वडे केली, रेसिपी बनवली, खाल्ली सुद्धा। आणि इथे सकाळी सकाळी नाश्त्याला थालीपीठ आणि कढी बनवणार आहे दह्याची। दही होतं घरचंच आम्ही बनवलेलं, तर इथे मी तेलामध्ये जिरं मोहरी कढीपत्ता टाकला। कढीपत्ता सुद्धा आमच्या घरचाच आहे, 2 झाडं आहेत आमच्या कढीपत्त्याची। आता इथे दही घेतलं 2-3 चमचे आणि त्यामध्ये बेसन पीठ सुद्धा टाकलं। बेसन पीठाने छानपैकी असं घट्टसरपणा येतो। इथे थोडीशी धणा पावडर, मीठ, हळद टाकून घेतली आणि जे वाटण आपण तयार केले लसूण मिरची आणि कोथिंबीरचं ते सुद्धा टाकलं। तेलामध्ये छान परतल्यानंतरनं बेसन पीठ आणि दही टाकलं आपण। त्याला बारीक गॅसवरती त्याला छानपैकी उकळी येऊन देऊया आणि मध्ये मध्ये असं हलवत राहायचं, नाहीतर तुम्ही चमचा सुद्धा ठेवू शकता जेणेकरून ते उतू नाही जाणार। आता इथे थोडीशी भांडी होती तर ती सुद्धा मी घासून घेतली, किचन वगैरे क्लीन केलं आणि आता आम्ही इथे जेवायला बसलोय। बाजरीची भाकर आणि कढी खूपच भारी लागते आणि टेस्टी। कोणाकोणाला आवडते नक्की कमेंटमध्ये सांगा। तुम्ही सुद्धा ही कढी खाता का, तर ते पण सांगा। काही काहींना भातासोबत आवडते। आणि तुम्हा सर्वांना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा। आणि माझे 50 सबस्क्रायबर कंप्लीट झाले, त्यासाठी तुमचा सपोर्ट आणि माझी मेहनत आणि थँक्यू सो मच तुम्हाला सुद्धा। या मिसळ खायला संध्याकाळचा बेत आहे आमचा मिसळचा। मटकीसुद्धा आणली होती मी मार्केटमधून आणि पावलादीसुद्धा मीच घेऊन आली होती, तर यांना मी सरप्राईज दिलं आणि मिसळ बनवून दिली, त्यांना खूप आवडते। आणि संध्याकाळी माझी थोडीशी भाजी वगैरे नेसायचं काम चालू होतं, तर ते सुद्धा मी केलं आणि स्वराज माझ्यापाशीच होता। तर आज कसा वाटला तुम्हाला ब्लॉग नक्की कमेंटमध्ये सांगा। बाय बाय।